कारतगाव भोज मार्गावरील अर्धवट पुलाचं काम लवकरच. आमदार शशिकला जोल्हे. स्ट्रीट लाईटच्या लोकार्पणामुळे गावच्या वैभवात भर. गेल्या 15 वर्षाच्या कार्यकाळात जोल्हे उद्योग समूह, आमदार निधी व माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांच्या प्रयत्नातून निपाणी मतदारसंघात विकासाची गंगा आणली. या कामामुळेच मला 3 वेळा आमदार केलं हे मी कधीही विसरता येणार नाही. म्हणूनच आम्ही जनतेच्या कामाला प्राधान्य देतो. मतदार हेच आमचे दैवत आहेत. आज राज्यात भाजपची सत्ता नसतानाही विकास कामे खेचून आणली आहेत. कारतगाव भोज मार्गावरील दूधगंगा नदीवर मी मंत्री असताना मंजूर केलेल्या पुलाचं काम काही तांत्रिक अडचणीमुळे अर्धवट राहिले आहे. उर्वरित कामासाठी निधी मंजूर झाला असून या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्हे यांनी व्यक्त केल्या. त्या कारतगाव तालुका निपाणी येथील विविध विकास कामाच्या लोकार्पण व उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या. यावेळी आमदार शशिकला जोल्हे यांच्या आमदार फंडातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते ग्रामदैवत बंगाली बाबा देवस्थानपर्यंत 56,74,000 रुपये निधीतून बसवण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटचे व 22 लाख निधीतून बांधण्यात आलेल्या कन्नड शाळा खोलीचे लोकार्पण, तर पाणंद रस्त्यासाठी 22 लाख व चौंडेश्वरी मंदिर बांधकामासाठी 5 लाख व पेन्शन मंजुरी पत्राचे वितरण आमदार शशिकला जोल्हे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. स्वागत व प्रास्ताविक अरविंद खराडे यांनी केलं. त्यानंतर भाजप कमिटी व देवस्थान मंडळाच्या वतीनं आमदार शशिकला जोल्हे व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी माजी APMC सदस्य नितेश खोत, हाल शुगरचे संचालक देवाप्पा देवकते, निपाणी ग्रामीण भाजपचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, हाल शुगरचे चेअरमन AP पाटील, यशवंत गावडे यांनी मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमासाठी हाल शुगरचे व्हाईस चेअरमन पवन पाटील, संचालक रामगोंडा पाटील, शरद जंगटे, युवा मोर्चा अध्यक्ष राजू बदरगडे, हाल शुगरचे सर्व संचालक अत्ताउल्ला पटेल, बाबासाहेब खराडे, दादासाहेब नरगट्टे, वीरेंद्र खोत, सुकुमार माळी, आवण्णा गावडे, सोमनाथ गावडे, धनपाल चव्हाण, मलिक सद्गुरू, अरविंद पाटील, राजू माळी, वैभव माळी, मंगल कुंभार, वैशाली खराडे यांच्यासह मान्यवर, देवस्थान कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. कारतगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. मास्क लाईट देखील आपण केलेलं आहे. ह्याला मराठीमध्ये मला आकडा करेक्ट येत नाही, 56,000, कारण कन्नड मातृभाषा असल्यामुळे मराठी आकडा एवढा कळत नाही मला. तर 56,74,000 ह्या लाईटसाठी केलेलं आहे. लाईटचं पण करायला खूप अडचणी आलं, काय आलं, परंतु नाही SK अण्णा एकदा सांगितलं म्हटल्यानंतर ते करायचं म्हणून आज उद्घाटन केलेलं आहे. आणि तुमचं कारतगाव इतकं सुंदर असं दिसायला लागलं. कर्नाटकामध्ये रेकॉर्ड आहे, शेतकरी ऊस पाठवला तर 10व्या दिवशी ना MP 10व्या दिवशी त्याचं बिल त्याच्या खात्यात जमा होतं. असा कुठलाही कारखाना नाही की 10व्या दिवशी त्यांच्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होते. परंतु हलसिद्धनाथ साखर कारखाना कर्नाटकामध्ये मला वाटतंय की अशा पद्धतीचा कारखाना 10 दिवसामध्ये शेतकऱ्यांचं बिल त्यांच्या हातामध्ये पोहोचवण्याचं काम कारखान्यामध्ये अण्णांनी ते विचार करून आपले चेअरमन, व्हाईस चेअरमन, आपले बोर्ड ऑफ डायरेक्टर सगळ्यांनी त्याला साथ दिली आणि ते पद्धत आता सुरुवात आहे. आणि